श्यामजी उबाळे साहेब समाजसेवक यांचा सुद्धा या ठिकाणी शाल पुष्प देऊन सन्मान करण्यात येतोय. श्याम उबाळे साहेबांचा या ठिकाणी शाल पुष्प देऊन सन्मान करण्यात. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. पुरस्काराने आपण त्यांचा गौरव करणार आहोत. त्यांनी आमच्या शब्दाला मान दिला. अनंत पाटील साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, आपण तुमचं नाव आम्ही नेहमीच ऐकत आलेलो आहोत अनेक वेळा, आणि आपण या महोत्सवाला आमचे पाठीराखे असाल ही आपल्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. असे अनेक मंडळी, त्याचबरोबर आमचे वैभवजी काळकेर साहेब आता आले, त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. ज्येष्ठ साहित्यिक आहेत आणि राजूदादा गायकवाड आणि प्रफुल्लजी केदारे या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आणि यापुढे आपण असंच प्रेम करत राहाल. नंतर मी 4 वाजता थोडंसं वेगळं बोलणार आहे अशोक मामांच्या सत्काराच्या वेळेस. त्यावेळेस जर आपण तोफ टाकू, ठीक आहे? त्यावेळेस आपण तोफ टाकूया. काय कुणावर टाकायचं काय कसं नाही तर नाही. थांबा, तुमचं ऐकायचं लोकांना. असं कसं काय? तुमचा विचार ऐकल्याशिवाय जयंती पूर्णच होणार नाही ना. तर या ठिकाणी मी माझ्या 2 शब्दाला पूर्णविराम देतो. महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर साहित्यरत्न विश्वरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा, तुमच्या आमच्या तमाम आदर्शांना विनम्र अभिवादन. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या महामूल्यांसाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या देहाचं बलिदान केलं त्या महापुरुषांना विनम्र अभिवादन. आपण सर्वजण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आयोजित सांस्कृतिक उत्सवाच्या निमित्तानं उपस्थित आहात. हा एक आगळा वेगळा अशा प्रकारचा सोहळा आहे. असं म्हटलं जायचं की आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस आम्हाला एक कविता होती की देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तुझी पावन करण्याची शक्ती मोठी, समजवंतासी मी काय समजावू, उठांबे झोपी नको जाऊ, जरी गेली समाय तू झोपी, तरी उडतील भवसागरात पापी, ब्रह्मज्ञान लागतील बाहू, उठ अंबे झोपी नको जाऊ. जगत्रजरणी माय भवानी कुलस्वामिनी, त्या जगदंबेला आपल्याला आवाहन करायचंय. जगदंबे अंबाबाई लाड लाडे ग, हे जे आवाज ऐकला ना तुम्ही, या आमच्या कार्यक्रमातला डीजे व्हर्जन आहे. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अंबाबाई लाड लाडे ग, काग धरी लास राग, धरी लास राग, अंबाबाई लाड लाडे ग,
तू पुढं पुढं मी ग तुझ्या माग धरीलाच राग धरीलाच राग अंबाबाई लाड लाड रे ग राग धरीलाच राग धरीलाच राग तुला सोन्यानं मी ग म्हणवीन माझ्या देवारी तुला बसवीन माझ्या देवारी तुला बसवीन माझ्या देवारी तुला बसवीन तुला सोन्यानं मी ग म्हणवीन माझ्या देवारी तुला बसवीन माझ्या देवारी तुला बसवीन माझ्या देवारी तुला बसवीन तू ग पुढं पुढं तू ग पुढं पुढं मी ग तुझ्या माग राग धरीलाच राग धरीलाच राग अंबाबाई लाड एकदा ह्या साऊंडवाल्या दादासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मित्रांनो, ज्याप्रमाणे आपल्या समोर आम्ही गोंधळ सादर केला, गोंधळ सादर करतो तो गोंधळी, पण हा गोंधळी फक्त त्या देवीचा नाहीये, तर 1000 वर्षापासून उठल्या नीच नीतीचे फळी रे. वामन दादा कर्नाटकांनी खूप सुंदर असं लिहिलेलं आहे, 1000 वर्षापासून इथल्या नीच नीतीचे बळी रे आणि भीमाचे गोंधळी आम्ही भीमाचे गोंधळी रे. हा गोंधळी त्याचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, त्या घटनेमुळे काय काय झालं. लोकशाहीर डॉक्टर नागू साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्व सन्माननीय या ठिकाणी उपस्थित आहात. शाहीर आनंद कला संचाच्या वतीने होत असलेला हा कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र मायभूमीमध्ये आपली थोर संत जन्माला आले. संत आणि लोककलावंत हे महाराष्ट्राला मिळालेलं फार मोठे एक वरदान आहे. संतांचा समतेचा संदेश लोककलावंत आपापल्या वेगवेगळ्या गाण्यातून देण्याचं काम करत असतात. मग लावणी असेल, छक्कड असेल, पोवाडा असेल, गोंधळ असेल, जागरण असेल, वासुदेव असेल, पोतराज असेल, आपल्या प्रत्येक लोककलावंत समाजाला समतेचा संदेश देणारा संत आणि लोककलावंत हे महाराष्ट्राला मिळालेलं फार मोठं एक वरदान आहे. शांतीप्रभू एकनाथ महाराजांचं भारुड 400 वर्षापूर्वी लिहिलं, पण आजही ते ताजं तवानं वाटतं. पण त्या भारुडाची काही परंपरा आहे, काही संहिता आहे. संतांचा संदेश लोककलावंत कसा देतात की जीवनामध्ये माणसाला काय लागतं, अन्न वस्त्र निवारा, याच्यापेक्षा जास्त प्राशन केलं तर त्याला आजार होतो. म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे निर्व्यसनी राहणं, आणि निर्व्यसनी असलेला माणूस जीवनामध्ये सुखी आणि समाधानी असतो. नंतर व्यसनाच्या अधीन आजचा तरुण म्हणजे उद्याच्या देशाचा आधारस्तंभ आहे. आजचा तरुण म्हणजे उद्याच्या देशाचा आधारस्तंभ आहे. तोच व्यसनाच्या आणि फॅशनाच्या अधीन गेला. बिडी, सिगरेट, आपण चरस, दारू, गांजा अशा मादक पदार्थाच्या विषारी विळख्यामध्ये सापडलेला आजचा हा तरुण कधी खांद्यावर बंदूक घेणार, कधी सीमेवर जाणार, कधी भारत मातेचं रक्षण करणार. राहिलं भारत मातेचं निदान देशाचं, राष्ट्राचं, गावाचं, निदान कुटुंबाचं तरी. अहो, आपण संतांच्या पुण्यतिथ्या करतो, थोरांच्या जयंत्या घालतो, आपले कोणी पित्रही घालायचे नाही. कारण आपण गावासाठी झटलो नाही, समाजाशी झटलो नाही आणि कुटुंबासाठी काही केलं नाही. आपला सगळा आयुष्याचा प्रकार व्यसनात गेला. म्हणून दारूपायी मानवी शरीर आज किडलेले पाहिले मी, रत्न जडित मुकुटातले रत्न पडले. मंदिरात जाऊन घाला ते. काय झालं बाई तुम्हाला? अहो, तुमच्या भजन कीर्तनानं महानवरा मला घरात मारायला लागला. मी लोकांना म्हणते धावा धावा, वाचवा वाचवा. या भजन कीर्तनाला लोकांना आवाज बी जाईना. तुमच्या भांडणामुळे आमचं भजन कीर्तन बंद पाडता. मी म्हणतो बाई, तुम्ही नेमकं तुला झालं तरी काय झालं काय भाऊ? मी संसारच लई कटाळले.
संसाराला कंटाळे असं म्हातारपणी का मग हो. तरुणपणाचाच विचार करायला पाहिजे होता. मी म्हणतो नेमकं तुला झालं काय? भाऊ मी म्हणते ना नग 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 नगच मला. पण काय नग? नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई. मला सांगा बाई, या वयामध्ये नवरा नको म्हणायला तुम्हाला झालं तरी काय? आता या वयात नवरा नको म्हणायला येडी का कोणी? रडू नको बाई. तोंडाला सांग, तोंडाला सांग. कोण्या तोंडाला सांगू भाऊ तुम्हाला? तुला किती तोंड आहे? एकच. आणि मग त्याच तोंडानं सांग ना बाई, दुसऱ्या तोंडानं आम्हाला समजायचं नाही. अहो फाटकीच लुगडी तुटकीच चोळी. फाटकीच लुगडी तुटकीच चोळी. काय खोटं बोलायली बाई म्हणे फाटच लुगडं तुटकी चोळी. चांगलं चुंगलं लुगडं दिसायला लागलं, चांगली चोळी अडचूनच लुगडं दिसायला हो लागलं. हो हो. जरा चापून चोपून नेसले म्हणून नादर दिसत. माझा तुम्ही हिचकून दाखवू का? अहो चोळी नाही म्हणून नवऱ्याचं शर्ट घालून आली तुलो. अहो बाई ते फाटका असावं पण नीट का असावं. त्याला धुवावं, शिवावं, नंतर लेवावं. मला सांगायला लागला शहाणा. त्याला म्हणते मागून आला आणि भीत पाडून गेला. मी का तशी शिवण्याजोगी नाही का, धुण्याजोगी नाही का, लेण्याजोगी नाही. मग बिघडलं कुठं? त्याला शिवाय दोरा नाही मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई. अहो बाई असं लेण्यासाठी कोणी लग्नाचा नवरा सोडतं का? भाऊ ईदभर लुगड्यासाठी हातभर नवरा सोडायला मी येडी नाही. मग आता काय अडचण आहे? त्याला अजून मी कारण नाही. काय कारण आहे? अहो कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी. पण कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी. वा वा, कळण्याच्या भाकरीचं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं. लज खमंग, लज गोड लागती बाई. हो, एक दिवस खाली तर गोड लागत. आमच्यासारखं रोज रोज खाऊन मला पडत कसं आकडं उठत. आता तांबड्याची भाजी हा. असा वर ठेवायचा तवा, कवा खाली जाळ लागत तवा. बरं फुलं मग भाजी टाकायची, तेल टाकायचं, मग खाली वरी, खाली बस बस बस. लई खाली वर केला भाजी करपून जाईन ती. आणि मग ती भाजी खावा बाई. आणि तशी भाजी करायला माझ्या हाताला चिकन गुन्हा झाला. मग बिघडलं कुठं? त्यावर त्याला चिन्हारच नाही मला दादा नको ग बाई, दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई, दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई, दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई, दादा नको ग बाई. अहो बाई, असं लेण्यासाठी आणि खाण्यापिण्यासाठी कोणी लग्नाचा नवरा सोडतं का? अहो अजून बी कारण नाही. काय कारण आहे? आता काय कारण आहे मला सांगा बरं. मोडकीची घर तुटकीची छप्पर. बर. मोडकीची घर तुटकीची छप्पर. असं याच्यासाठी तुम्ही टीव्हीच्या बातम्या ऐका, पेपर वाचा. येत्या 2 वर्षामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान काय म्हणाले, मुख्यमंत्री काय म्हणाले. येत्या 2 वर्षात बेघरांना घर मिळेल, झोपडपट्टी योजना, इंदिरा आवास योजना. मला ही योजना ती योजना. अहो ते योजना नुसतं जीव आंबट करून सोडलं. बर, आता नवीन आहे पुन्हा योजना, लाडकी बहीण योजना. हा, लाडकी बहिणी मोकर योजना. हा, त्या योजनानं नुसतं आंबट करून सोडलं. बर. अहो असंच आमच्या गावातला तो गरम सेवक म्हणला होता. कोण म्हणलं होता? गरम सेवक. बाई ते गरम आणि गार नसतं, त्याला ग्रामसेवक म्हणतात. हो तेच ऐकूनच गेलते. कुठे गेलते? पंचायत समितीत गेलते लगे. कुठं? पंचायत समितीत. समिती नाही हो माय, त्याला पंचायत समिती म्हणतात. हो तिथंच गेलते. तर काय झालं मग? ते ऑफिसर म्हणलं की बाई तुझं नाव दलिंदर रेषेखाली नाही. तुम्हाला तरी तर कशाला म्हणेल बाई तो माणूस? कारण या सगळ्या योजना असतात ना बाई, ह्या तुमच्यासाठी असतात. आमच्यासाठीच. हो. कसं काय बरं? कारण तुम्ही बीपीएल आहात ना बाई. हो जरा तोंड सांभाळून बोला. मी नाही पेत, हा नवरा पेतो. अहो मी तुम्हाला का तुम्ही तर म्हणले ना बाई तू बीपीएल आहे म्हणून. बीएल नाही, बीपीएल. बीपीएल म्हणजे बीपीएल नाही कळत. म्हणजे तुम्ही एसी मध्ये येताय. काय म्हणले तुम्ही? एसी मध्ये येताय. नाही नाही, आम्ही एसीच्या बाहेर राहतो, झोपडपट्टीवर एसी नाही. अहो,
गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची. लगबग माझ्या रायाची, लगबग माझ्या रायाची, तुझी तुझी जायाची. गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची. सासू ग सासरे प्रेम आई बाबावानी, घरामध्ये सुखी मी ग राजाची घरा, घरामध्ये सुखी मी ग राजाची घराणी, घरामध्ये सुखी मी ग. सासू ग सासरे प्रेम आई बाबावानी, घरामध्ये सुखी मी ग राजाची घरा, घरामध्ये सुखी मी ग राजाची घराणी, घरामध्ये सुखी मी ग राजाची घरा. घरी नणंद माझी मोठी मायाची, घरी नणंद माझी मोठी मायाची, तर जेजुरी जायाची. गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची. राऊनी राऊळी धरिलं मल्हारीचे पायी, राऊनी राऊळी धरिलं मल्हारीचे पायी, गळ्यामध्ये भंडारी विलास गान गाई, गळ्यामध्ये भंडारी विलास गान गाई, गळ्यामध्ये भंडारी. राऊनी राऊळी धरिलं मल्हारीचे पायी. दूरदर्शनच्या वाहिनींचा सगळ्यांचा महानायक अशोकजी सराफ या ठिकाणी आलेल्या जोरदार टाळ्यांमध्ये उभे राहून आपण त्यांना अभिवादन करूया. मी आयोजकांना विनंती करतो की अत्यंत सन्मानाने सुरक्षितपणे त्यांना या ठिकाणी विचार समोर आणावं. गेले अनेक तास आपण उल्हासनगरमध्ये या औद्योगिक नगरीमध्ये सांस्कृतिक चळवळीचा हा महानेता महानायक आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. सोबतीला विविध काही सराफ देखील आहेत. सुस्वागतम. जोरदार टाळ्याने या अभिनेत्यांचं स्वागत करायचं आहे. मराठी चित्रपट सृष्टीवरती अधिराज्य गाजवणारे आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते महानायक अशोकजी सराफ साहेब, त्याचबरोबर अभिनेत्री निवेदिता सराफ मॅडम, या दोन्ही उभयतांचं जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे. सुस्वागतम. आजच्या या शानदार सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. लोकशाही कोणी मध्ये गेली तर नर पर कुंजवनी खेळ रास रंग एक नटरंगी नारकरी सोळा शिंगात आली जनन नाच पूर्वी पाहत किती आल्या गोपिका कन्हैया सखा खेळ तो राधा सखीला कसा 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 कसा. अग नाच 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 राधे अग नाच 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 राधे रंगामध्ये दिसल तुझ गोड गोड अंग, रंगामध्ये दिसल तुझ गोड गोड अंग. अग नाच 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 राधे उडवूया रंग, अग नाच 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 राधे उडवूया रंग. झिरमिर झिरमिर पाऊस था
आपण हरिभजन पारायण करणारे चंद्रकांत गोजे यांचा आपण सन्मान करणार आहोत. प्रथम आपण त्यांची एबी बघूया. आत्म्याची परमात्म्याशी भेट घडवते ते अध्यात्म आणि संत संगती. निर्मोहित होऊन संतांना शरण जाणारेच लोककल्याणाचा मार्ग दाखवू शकतात. हरिभक्त पारायण चंद्रकांत दुंद्या गोजे महाराज यांच्यासारखे लोकजगत आणि परमार्थाची सांगड घालणारे गोजेबुवा 1 जून 1965 रोजी राधाबाई दुंद्या गोजे यांच्या पोटी रायगड जिल्ह्यातील आरवली गावात जन्माला आले. आपण प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून तारतंत्रीचा कोर्स केला आणि रसायनी येथील रिलायन्स कंपनीत प्रोडक्शन ऑपरेटर म्हणून कार्यरत आहात. लहानपणापासूनच मारुती पाटील आणि पांडुरंग गोजे यांच्या वारकरी संस्कारात वाढलेले चंद्रकांत गोजे महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षापासूनच श्री क्षेत्र आळंदी येथे मारुती राणे महाराजांच्या हातून तुळशीमाळ घालून सात्विक जीवन जगण्याचा मार्ग अवलंबला आहे. खरं सांगायचं तर आमच्या सोसायटीला तारक मेहता का उलटा चष्मा मधली गोकुलधाम सोसायटी म्हणतात. कारण आम्ही इतक्या एकोप्याने, इतक्या खेळीमेळीने सगळे सण इतके आनंदाने साजरे करतो आणि त्यात गोजेयांचा इतका मोठा सहभाग असतो. म्हणजे आनंद तर साजरा करतोच आम्ही, पण जर आपल्या कॉम्प्लेक्समध्ये जर एखादी वाईट घटना घडली, म्हणजे एखादी व्यक्ती जर आम्हाला सोडून गेली, तर मला आठवतं की गोजेयांनी स्वतःच्या खिशातून पैसे देऊन आम्हाला ते सगळं जे काही सामान असतं ते स्वतः त्यांनी म्हणले की हे पहिले तुम्ही घेऊन या, आपण त्याचा हिशोब नाही करायचा, पण ते कार्य पूर्ण झालं पाहिजे, अशा व्यक्तिमत्व. दुसरी गोष्ट तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की कुठलाही जातीभेद न मानणारा माणूस, म्हणजे अत्यंत म्हणू शकतो की अत्यंत स्वच्छ मनाचा. वयाच्या 10व्या वर्षापासून त्यांची पंढरीची वारी कधीच चुकलेली नाही. हा सद्गृहस्थ आडल्या नडल्यांना मदत करणे, मार्गदर्शन करणे, पारायणातून धर्म अध्यात्म समजावून सांगणे, गोशाळेस, सप्ताहांना, धर्मशाळांना अन्नदान करणे, कीर्तन करून सकल जनांना शहाणे करून सोडण्याचं काम करत आहे. 17 मे 1990 रोजी विवाहबद्ध होऊन आलेल्या त्यांच्या पत्नी रंजना उर्फ कामिनी यांची या संसारात त्यांना भक्कम साथ आहे. त्यांच्या आईने जे आई वडील जे आहेत त्यांनी यांना जे जन्माला घातलं ते एवढं हे केलं ना की धन्य ती माता धन्य ती पिता. आज जर आपण मुलं पण इथे जाऊ नका, पण ते समाजसेवा खूपच आहे, सोशल वर्करच ते एक प्रकारे. आणि ते म्हणजे असं आमचं लग्न झालं तरी मला कधी दुखावलं पण नाही, एवढं म्हणजे हे केलं, सांभाळलं, मुलं झालं, मुलांचं सगळं केलं त्यांनी व्यवस्थित. आणि आपण जर कुठे केलं अरे नका जाऊ आपण तुम्ही असं मग त्रास होतात तरी नाही जाणार, त्यांना परमार्थाचं खूप आहे. आज ते ह्याचं सत्याचं जे हँडल करतात ते म्हणजे असं मनापासून हे करतात, म्हणजे असं कुठली हे नाही. आणि स्वभाव म्हणजे पहिल्यापासून मनमिळाव आहे सगळ्यांची. आजवली गावच्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळाचे ते गत 10 वर्षापासून खजिनदार आहेत. या माध्यमातून वार्षिक सप्ताहात बाबा महाराज सातारकर, महेश महाराज, बाळासाहेब सांगळे, उद्धव महाराज, नामदेव महाराज शास्त्री, कैलास निचिते महाराज यांचे प्रबोधनात्मक कीर्तन आयोजित करण्यात ते अग्रेसर असतात. गोजेबुवा हे गेल्या 30 वर्षापासून आमच्या सानिध्यामध्ये आहेत आणि जे जे कार्यक्रम आमच्याकडे जे होतात त्या गोजेबुवांचं नेहमी त्याचं सहकार्य असतो. ते एवढंच नाही, ते ज्ञान मिळावं आणि सगळ्यांच्या बरोबर असणारी अशी व्यक्ती आहे आणि त्याबद्दल त्यांचा अतिशय लोकांना प्रिय आहे. ते त्यांची मुलगी मुलगी विवाहबद्ध झाली असून मुलगा अनिकेत हा सिप्ला कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आहे. नाते दुरावणाऱ्या युगात अध्यात्माने माणसांना बांधून ठेवणाऱ्या हरिभक्त पारायण चंद्रकांत गोजे महाराज यांना लोकशाहीर आधार प्रतिष्ठानचा जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुरस्कार 2024 प्रदान करताना आम्हास विशेष आनंद होत आहे. मी गोजे महाराजांना विनंती करतो की आपण रंगमंचावर यायचं आणि हा पुरस्कार ज्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत ते
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गुरुवर्य अण्णासाहेब रोकडे, त्याशिवाय या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संस्थापक अध्यक्ष प्रकाशजी जाधव, आपण जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं स्वागत करणार आहात. अण्णासाहेब रोकडे आमचे गुरुवर्य यांच्या हस्ते ज्येष्ठ आणि गोजे महाराजांची ही पूर्ण फॅमिली परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. आणि मी या ठिकाणी अण्णांना विनंती करतो की आपण हब चंद्रकांत गोजे महाराज यांचा सन्मान करणार आहात. संत तुकाराम महाराजांना पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. संत तुकाराम महाराजांचा असा जोरदार आवाज हवा आहे. आणि धन्यवाद. आपण खरं म्हटलं तर या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल पुन्हा एकदा आपला आभार. आणि आपण पुढची वाटचाल करतो. जे अशोक सराफ मामा यांच्या पुढील ज्या चित्रपटातल्या गाण्यांच्या